नांदगावला सकल मराठा बांधवांचा जन आक्रोश मोर्चा। अर्ध नग्न होत अंगावर चाबूक मारत केला शासनाचा निषेध। शहरातून विविध मार्गाने काढण्यात आला जन आक्रोश मोर्चा। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शवित नाशिकच्या नांदगावमध्ये जुने तहसील कार्यालयाजवळ साखळी उपोषण सुरू केले आहे। मात्र आज तालुक्यातील सर्व मराठा बांधव यांनी एकत्र येत शहरातून जन आक्रोश मोर्चा काढला। यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत चाबूक अंगावर मारत शासनाचा निषेध या मोर्चात करण्यात आला। यावेळी मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता। येणाऱ्या काळात सत्ताधिकारी यांना असेच चाबुकाचे फटके देऊन त्यांना प्रश्न विचारणार आहोत की तुम्ही जरांगे पाटलांसाठी व मराठा समाजासाठी तुम्ही काय केले आहे, असे उपोषणकर्ते विशाल वडघुले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। यावेळी तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आवाज न्यूज मराठी, नांदगाव। आपल्या सगळ्या मराठा समाजाला जर मोजात नसेल तर तुमच्या आमच्यात लालच आहे, भिक्षा आहे। आपण नेते बनलोय, या मराठा समाजाने आपल्याला नेते बनवलंय, या मराठा समाजाने आपल्याला नेतृत्व दिलेलं आहे। हे नेतृत्व करत असताना या शासनाचा आपण निषेध केला पाहिजे आणि तो निषेध असा तसा नाही झाला पाहिजे। तर त्या शासनाच्या, त्या फडणवीसच्या, त्या शिंदेच्या, त्या एकनाथच्या आणि त्या अजितदादाच्या कांटाळ्या बसल्या पाहिजे। सत्ता आहे तुमच्याकडे, हा प्रश्न हा घोडांना विचारला पाहिजे। आपण शंगासारखे बसून त्यांना येणे करू शकत। आज 450 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्या अखंड मराठा समाजाला जर कोणी एकजूट केला असेल तर ते फक्त आणि फक्त संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील आहे। आणि मनोज दादा जरांगे यांचं जे आंतरवाली आहे ते आमरण उपोषण चालू आहे, त्याचा आजचा 6वा दिवस आहे। आणि मनोज दादा जे स्वतःच्या शरीराला ज्या अंतयातना देत आहे, या येणाऱ्या पिढीसाठी मराठा समाजाच्या लेकरांसाठी जे कष्ट घेत आहे ते मला बघवलं गेलं नाही, म्हणून मी माझ्या स्वतःच्या अंगावर चापकानं फटके ओढून ह्या नालायक सरकारचा मी निषेध नोंदवलेला आहे। यांच्याकडे आम्ही वारंवार मागण्या करतोय, संविधानिक पद्धतीने मागण्या करतो आहे। तर हे 2-3 जातींमध्ये तेढ निर्माण करायचं काम हे सरकार करत आहे, पण मनोज दादा जरांगे यांच्या तब्येतीविषयी कोणतीही दखल घेत नाहीये। येत्या काळामध्ये जर यांना दखल घेतली नाही मनोज दादा जरांगे पाटलांची, तर आमच्या अंगावर आज मी स्वतः चापकाचे फटके घेतलेले आहे। येत्या काळामध्ये नांदगाव तालुक्यामध्ये येणाऱ्या नेत्याच्या किंवा सत्ताधारी लीडरच्या आम्ही असेच चापकाचे फटके देऊन त्यांनाही हाच प्रश्न विचारणार की तुम्ही मनोज दादा जरांगे पाटलासाठी आणि मराठा समाजासाठी काय करता आहात म्हणून।